सगळं हे काय आलं, पल लावली, हे लावले, ते पल लावून काय करणार? रंकाळा दिसतोय तुमचा. सुविधा काय पाहिजे जनतेला ते द्या ना तुम्ही. अगोदर ते पक्ष म्हणतो आम्ही केलं, ते पक्ष म्हणतो आम्ही केलं, ते म्हणतात ह्यांनी पैसे खाल्ले तिने. अहो काय चाललंय तुमचं? तरी काही विकास झालेलाच नाही. आता 10 वर्षात काही विकासच नाही. खूप समस्या आहेत. आज सगळ्यात समस्येचं काहीच झालेलं नाही. 7च्या अगोदर बिगर आवाज देता येतोय, निघून जातोय. कचरा टाकायचं कुठं? आपण निवडून देतोय, हे करतोय, सगळे आश्वासन देतात, मागचं पुढं पुढचं मागं असं सगळं चालू आहे. आता हे 25 वर्षीय रस्त्याला डांबर नाही. तर काय उपयोग नाही. आयुक्त येतात तिकडे बघायचं, पाणी करून जायचं, बाकी काही त्यांचं काम नाही. गांधी मैदानाची वाट लागलेली आहे. खड्ड्यातनं आमची कंबर गेली, गाड्याची पार्ट सगळे गाड्या खराब झाल्या. जनते सेवा ही अशी व्हायला मग लोकांचं काय. आणि ज्येष्ठ नागरिक आमची आता कंबर दुखायला पट्टा लावलाय की नंतर कोण बघत आता आमच्या पाया पड. नंतर निवडणूक झाल्या, निवडून आले, मग बघितलं नाही बघितलं करतात. 6 महिन्यानं नगरसेवक बदलला की त्यानं घातलेल्या गटरस्थानी त्यांचे लगेच काढायच्या आणि नवीन काढायच्या. दुसरं काय भानगडच काही करत नाही. आम्हाला वाटतंय महायुतीच्या सीटा निवडून सगळ्या याव्यात. आता रस्ते म्हणा, गटर म्हणा, तर हे मास्टर प्लॅन हे सगळं तसंच पडलेलं आहे. नमस्कार, मी ओंकार पोद्दार. कोल्हापूर महानगरपालिकेचं वातावरण तापू लागलेलं आहे आणि प्रत्येक प्रभागातील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक प्रभागावर जाऊन नागरिकांचा आढावा घेत आहोत. आज आपण प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आलो आहोत. येथील नागरिकांच्या समस्या काय आहेत किंवा त्यांच्या मनातील उमेदवार कोण आहे किंवा कुठला उमेदवार त्यांना त्या पद्धतीचा या ठिकाणी पाहिजे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहोत आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांचं आपण मत जाणून घेणार आहोत. बरं, आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लागलेली आहे. आपल्या प्रभागामध्ये आपण कुठल्या पद्धतीचा उमेदवार अपेक्षित आहे तुम्हाला, की कोण विकास करणारा हवा आहे की बाबा व्यक्ती बघून तुम्ही त्या ठिकाणी मतदान करता? आम्हाला विकास करणारा हवा आहे. हा. म्हणजे सगळे ग्राउंड म्हणा, ड्रेनेज म्हणा, पाण्याच्या लाईन, रस्ते, हे सगळे जे हे आहे ते विकास होणं गरजेचं आहे. पण तुमच्या भागातल्या काही प्रमुख समस्या ज्या या सोडवल्या गेल्या नाही असं काय वाटतंय का? आहे की इथं रस्ते पण झालेले नाही, ड्रेनेज लाईन झालेलं नाही, ग्राउंड झालेलं नाही, ग्राउंडची कामं अजून अपूर्णच आहेत. बरं, बाकीचे सुद्धा पण वनवाय आहेतच. दादा काय नाव तुमचं? संग्राम पाटील. बरं, काय एकंदरीत काय वाटतंय, तुम्ही कुठल्या व्यक्ती बघून या ठिकाणी मतदान करणार की विकास कामं जी आहेत आम्ही झाली पाहिजे? विकास कामं बघून मतदान करणार आहे. हा. आम्हाला वाटतंय महायुतीच्या सीटा निवडून सगळ्या याव्यात. महायुतीचं काम या भागात भरपूर आहे असं आमचं म्हणणं आहे. काम केलेलं आहे. आता बघायला गेलं तर प्रशासक पण होतं या ठिकाणी, त्याच्या आधी त्या ठिकाणी सत्तेत उमेदवार होते. पण या प्रशासक आणि त्या म्हणजे काय फरक झाला विकासामध्ये? प्रशासक पेक्षा आपण नगरसेवकाला हक्कानं काम सांगू शकतोय ना, हा. दादा असं असं इथं काम तटलेलं आहे, काम होत नाही. बरं. प्रशासकाला आपण अधिकारी येणार, काम करणार, काम करून निघून जाणार. हा. आता हे 25 वर्षीय रस्त्याला डांबर नाही. हा. हा मेन रोड आहे. हा. हा राधानगरी, भोगावती, गोवा, कोल्हापुरातल्या 200-250 कॉलनी इकडे जोडले जातात. हा. तो रस्ता झालेला नाही. तुम्ही बघा रस्त्याची अवस्था. हा. सगळं हा काम नगरसेवकाच्या मार्फत ही सगळी कामं व्यवस्थित झाली पाहिजे. बरं, याच्या आधी हा रस्ता झालाय का? म्हणजे 20 वर्षापूर्वी झाले. आणि हा कसा आहे रस्ता, आता हा सरदार तालीमचा जो रोड आहे हा. त्या रोडला 10% ट्रॉफिक आहे, हा. ती 20% ट्रॉफिक आहे. बरं. इकडे उपनगर एक सुद्धा कमी हा. आहेत. इकडे 250 ते 400 उपनगर आहेत. हा. सानेगुरुजी, कळंबा, पिराचवाडी, भोगावती, डेली अप डाऊन करणारे लोक आहेत. हा. त्यामुळे हा रस्ता मेन आहे. तुम्ही 4 व्हीलर गाड्या बघा, हा. इकडनं वाहतूक जास्त आहे. हा. हे झालं पाहिजे हा रस्ता मेन. इथं रस्त्याची समस्या चांगली आहे. बरं. आणि कचऱ्याची गाडी सकाळी 7च्या अगोदर येते. हा. शिवाजी पेठेतली ठराविक लोक लवकर उठतात, ठराविक लोक व्यान होतं कामाला. हा. 7च्या अगोदर बिगर आवाज देता येतोय, हा. निघून जातोय. हा. कचरा टाकायचं कुठं? हा. आम्ही ओपन कचरा टाकत नाही. हा. आणि टाकायला आपल्या इथं दातीवाटी व्यवस्था जागा नाही आहे. बरं. कचऱ्याची व्यवस्था टायमिंग नुसार तुम्ही सकाळी 9च्या पुढे गाडी पाठवा ना. हा. प्रशासकाचं असल्यामुळे आम्हाला कोणाला बोलता येत नाही. बरं. असं काम करणारा नगरसेवक पाहिजे आणि आम्हाला हक्कानं सांगता आलं पाहिजे की बाबा हे काम झालं पाहिजे, हा. इथं असं असं झालं पाहिजे. स्वतःच्या आज तुम्ही बघा पाठीमाग काय अवस्था आहे. आता इथं आम्ही बसतो, इथं ज्येष्ठ नागरिक बसतात, बघा तिथं कोंडाळा बघा. बरोबर नाही? आम्ही निवडून कशाला दिले तुम्हाला? कामं करण्यासाठी. हा. तुम्ही कामं करा ना व्यवस्थित, काय तर सुधारणा करा. गांधी मैदानाची वाट लागलेली आहे. हा. श्रेयवादाची लढाई चालू आहे. ते पक्ष म्हणतो आम्ही केलं, ते पक्ष म्हणतो आम्ही केलं, ते म्हणतात ह्यांनी पैसे खाल्ले तिने. अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही कामाचं बघा ना. पाईपलाईन तो रस्ता बंद करून ठेवलाय. आता हा रस्ता 6 महिने बंद होता. हा. व्यवस्थित कामं करा चांगली. तुम्ही पैशाचा उपयोग व्यवस्थित करा. आपलं वर्ण मिळतं म्हणून त्याचं काय तुम्ही हे करू नका, चुकीचा वापर करू नका. म्हणजे नागरिकांच्या काय समस्या एकंदरीत जाणवतात आपल्याला? समस्या सर्व सांगितलेल्या आहेत. गटर होणे गरजेचं आहे. रस्ता जो आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे. हा.
पावसाच्या पाण्यामुळं रस्त्यावरचं पाणी हे गटरात जातं आणि गटर तुंबली जातात. जवळ गांधी मैदान असल्यामुळे गांधी मैदानामध्ये पाणी साठलं जातं. त्या भागातील परिसरामधील विद्यार्थी आहेत किंवा खेळाडू आहेत, बहुसंख्येनं आता एकच ग्राउंड आहे, त्यामुळे 6-6 महिने ग्राउंड ते बंद होतं. ते ग्राउंड व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि डासांचा त्रास शेजारील नागरिकांना होतो, त्यामुळे रोगाचा प्रसार होतो. बरं काका, आपण किती वर्ष या प्रभागामध्ये राहताय? इथं जन्मच आमचा इथं झाला शिवाय पेठेत. मग एकंदरीत त्यापासून आतापर्यंत काय विकास झालाय काय काय आता तरी काही विकास झालेलाच नाही. या 10 वर्षात काही विकासच नाही आहे. बरं. त्याच्या अगोदर होत होती कामं, नगरसेवक होते त्यावेळी कामं होत होते. आता विकास अजिबात झालेला नाही. बरं, आता रस्त्याचा प्रश्न मगाशी दादांनी सांगितलं की रस्त्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे. किती वर्ष झाले रस्ता प्रलंबित आहे? रस्ता 20 वर्ष झाली आता प्रलंबित आहे. रस्त्याचं कामच केलेलं नाही 20 वर्षात. आणि विचारणार कोणाला? नगरसेवकच नाही तर कोणाला विचारणार? आयुक्त काय उपयोग नाही. आयुक्त येतात तिकडे बघायचं, पाणी करून जायचं, बाकी काही त्यांचं काम नाही आहे. ते काही कामात लक्ष घालत नाहीत तसे. मग कोण विकास करत असं वाटतं तुम्हाला? नगरसेवक जर झाले तर आम्हाला विचारता येते ना त्यांना की हा का काम झालं नाही म्हणून. आता आयुक्ताला आम्ही विचारू शकत नाही तसं. त्यामुळं लवकरात लवकर इलेक्शन होऊन सत्ता स्थापन व्हावी. 77ला मास्टर प्लॅन झाला. मास्टर प्लॅन येऊन इथंच तटला, इथं तटला. त्यानंतर मास्टर प्लॅन पुढे गेलेलाच नाही. 77ला सांगा तुम्ही, 77 नंतर किती झाली तेवढी सांगा. मग महापालिका झाली, हे झालं, सगळं झालं. बरं, आता हद्दवाढ करा म्हणतात, मग त्याच्यातून विकास होईल काय? हद्दवाढ पण समजा आता रेलचेलून माणसानं माणूस जायला लागला, ती गर्दी वाढायला लागली, रस्ते एवढेच आहेत. त्यामुळे त्याच्यामुळे काय झाले, हद्दवाढी झालीच पाहिजे कसल्याही परिस्थिती. मग ते नेत्याची असो, कुणाची असो, काय असेल त्यांनी आडवं पडून. बरं, आता एकंदरीत आता तुम्ही म्हणलात की हद्दवाढ झाली पाहिजे. शहरात अनेक समस्या आहेत, मात्र मग या सगळ्या समस्यांबरोबर त्या भागाचा देखील विकास होईल असं वाटतंय का तुम्हाला? होणार की, साहजिकच आहे ना. त्यांना इथनं गेल्याशिवाय ती पुढे जाऊ शकत नाही. दुसरं म्हणजे आता इथं मास्टर प्लॅन होतोय करत राहिला बघा. इथून जे थांबला आहे ते पुढे अजिबात गेलेलं नाही. 77 पासून तो मास्टर प्लॅन तुमचा झालेला नाही. 77ला जे झाला खालपासून इथपर्यंत आले. इथे कमान होती बावडेकराकडा, तालमी या नरक्यांच्या वाड्याला कमान होती. ती जी पडली आहे त्यानंतर त्याच्यावर विषयच नाही. त्यामुळे काय आहे, पडलेला आहे, या सगळं असं पडलेलं आहे. चाललंय बघणारे बघतात. बरं, आता काय समस्या आहेत एकंदरीत तुम्हाला वाटतंय? खूप समस्या आहेत. आज तागायत समस्येचं काहीच झालेलं नाही. आपण निवडून देतोय, हे करतोय, सगळे आश्वासन देतात, मागचं पुढचं मागं असं सगळं चालू आहे. ज्या पूर्वी कपूरनी जी कामं केलीत ती तशी आता परत महानगरपालिकेची नाहीत. आणि सगळा भ्रष्टाचार चालू आहे प्रत्येक गोष्टीत. रस्ते घ्या, कचरा घ्या, कशातही घ्या, काही हे नाही. काय माणसांनी ह्यांना दिलेलं असतं निवडून प्रतिनिधी म्हणून, तुम्ही जनतेची सेवा करण्यामध्ये, आणि हे दुसरंच वेगळंच काहीतरी करतात चाललंय. नेता कसा पाहिजे बाबा, जनतेची सेवा करणारा, हे करणारा असा पाहिजे. त्यातलं त्यांनी ते निवडून हे करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हद्दवाढ केली तर ते हद्दवाढीतनं जरा प्रॉपर्टी मिळेल. महानगरपालिका उत्पन्न नाही ना, जकात बंद झाली, सगळं बंद झालं. मग ते महानगरपालिका पण चालली पाहिजे. लोकांचे पगार हे सगळं बघतात ना, ते त्याच्यावर चाललं पाहिजे. त्यामुळे ते महानगरपालिका पेलत नाहीये. मग यासाठी हद्दवाढ थोडी पाहिजे, लोकांच्याकडे हे मिळाला पाहिजे. महानगरपालिका चालेल, मग बाकीची कामं होतील. आता रस्ते पण बघितले ना तुम्ही, अजून खड्डे. आता हा किती वर्ष रस्ता झालेला नाहीये. उबामावली चौक ते खंडोबा तालमीवरती वाशी नाक्यापर्यंत खड्ड्यातनं आमची कंबर गेली. गाड्याची पार्ट सगळे गाड्या खराब झाल्यात. मग काय करायचं काय माणसाने? जनतेची सेवा ही अशी व्हायला तर मग लोकांचं जगायचं. आणि ज्येष्ठ नागरिक आमची आता कंबल दुखावले, पट्टा लावला. काय करायचं? सगळ्या लोकांनी पण जरा हे केलं पाहिजे, आणि महानगरपालिकेने पण हे केलं पाहिजे. आणि मुळात महत्वाचे की महानगरपालिकेच्या कामगार लोकांनी सगळ्यांनी जातीने अगदी पगार घेतोय ना आपण 30 महिन्याचा, त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. ते काम केलं तर चांगलं काम होईल. महानगरपालिकेचा नंबर वरती जाईल, चांगली सुधारणा होईल. नगरसेवक कसा फक्त आपला प्रभागासाठी धडपडणारा पाहिजे. साधा रस्ते म्हणा, गटर म्हणा, आता हे मास्टर प्लॅन हे सगळं तसंच पडलेलं आहे. हे झालं पाहिजे, गाड्या झाल्या पाहिजे. एखाद्याच्या घराला आग लागली तर गाडी कशी जायला पाहिजे. नाहीतर निवडणूक झाली की नंतर कोण बघत. आता आमच्या पाया पडतात लोक. नंतर निवडणूक झाल्या, निवडून आले
की मग बघितलं नाही बघितलं कट्यात जाते तसं होतं की नाही रोज त्यांनी संपर्क ठेवला पाहिजे. 70 वर्ष झाली की इकडे 70 वर्षामध्ये काय विकास झालाय या भागात, काय फरक झाला असं वाटतंय का तुम्हाला? काय काही नाही. हाय तसंच आहे बरं. हे आहे तसे रोड आहेत तसेच गटर्स बिटर्स हे 6 महिन्यानं नगरसेवक बदलला की त्यानं घातलेल्या गटर्स आणि त्यांचं लगेच काढायच्या आणि नवीन काढायच्या. दुसरं काय भानगडत काही करत नाही. बाकीची कामं जी करायला पाहिजे ती करत नाही. काय गटर्स घालतात 5 वर्ष सुद्धा टिकत नाही. कसली कामं करताय तुम्ही? बरं, तुमच्या काळामध्ये नगरपालिकेची महानगरपालिका झाला, असा महाविकास झालाय का कोल्हापूरचा? नाही अजिबात नाही. हाय तसाच आहे 70 पासून तसंच आहे. बरं. त्यात काय फरक नाही. आता हा रोड किती आता इथं आपण असं थांबलोय किती 2 व्हीलर 4 व्हीलर किती गाड्या जातात बघा. हाय तेवढं रोड त्यात काय बदल झालाय काय? मास्टर प्लॅन आता जवळजवळ मला वाटते एक 20 वर्ष झाले मास्टर प्लॅनचा हे प्लॅन आहे. काय केलाय कुठं? काहीच नाही केलं. आता मग बरं. सुद्धा एका आजोबांनी मास्टर प्लॅनचा विषय काढला होता 75 नंतर हां. मास्टर प्लॅन बदलला नाही. काय सांगा आणखी त्याच्याबद्दल? नाही मास्टर प्लॅन हा व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय गत्यंतरच नाही. बरं. आता सरळ माणसाला चालायला येते का सांगा? सायकल कोण जाते का बघा? चालत सरळ जायला जर पाठीमानं कोण येऊन उडून गेला समजत बी नाही. ह्यासाठी रोड हे पाहिजेच की. आणि पार्किंगची व्यवस्था काय व्यवस्था कुठे पार्किंगची पाहिजे. आता आज मी रंकाळ्याला वयाच्या 5व्या वर्षापासून पोहतोय. रंकाळा काय झालंय, परिस्थिती काय रंकाळ्याची? सांडपाणी किती आणून सोडले, एवढी पाईपलाईन मोठी घातल्या त्यातनं पाणी जातं का? सानेगुडीपासून तिथनं जे सांडपाणी येते आणि इकडून कळंब्याकडून एवढं सांडपाणी येते की रंकाळ्यात प्रमाण आहे बाहेर. आता तो माणसं आम्ही रंकाळ्यात इकडे एका साईडला म्हशी आम्ही चालवतो त्यावेळी फुटबॉल खेळायचं. पाणी आम्ही रंकाळ्यातलं पित होतो. आता आहे का ती परिस्थिती? काही नाही. सगळं हे काय आलं बल लावली हे लावले ते बल लावून काय करणार आहे तुम्ही? रंकाळा दिसतोय तुमचा सगळा. ह्या सगळ्या गोष्टी की नाही त्या ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने काही करत नाहीत. काय नाही. सुविधा काय पाहिजे जनतेला ते द्या ना तुम्ही अगोदर. आता रंकाळा पोहायला माणसं आता दिसतात काय बघा. पूर्वी नगरपालिका असताना बागेतनी वगैरे जे कर्मचारी स्टाफ असायचा, उदाहरण घेतलं तर आमची पद्मावती उद्यान तिथं एकूण 8 स्टाफ होता. त्यामुळे बागी निगा व्हायची. आता काय झाले की 2 माणसावर चालले, 2 पण नाही 1.5 म्हणावं लागते. कारण का आता वॉचमन जो आहे त्याला 3 बाग आहेत. त्यामुळे तो सिंगल बाग नसल्यामुळे 3 ठिकाणी फिरतोय. आता महापालिका आयुक्तांनी आपण निवेदन दिलं, आम्ही दिले निवेदन. तर त्यांचं कसं झालं ऑफिस बाबूच वाढल्या आता. जिथं पाहिजेत खाली कर्मचारी वर्ग आहे तो अपुरा आहे. त्याच्या येणाऱ्या यांनी हे करून मेंटेनसाठी प्रयत्न केला तरी जेमतेम तरी चांगलं आहे.